श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये. आपल्याकडे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असं हरतालिकेचं व्रत आहे. ज्याप्रमाणे हरतालिकेचं व्रत करणं महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे त्याची कहाणी ऐकणं किंवा वाचणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची कहाणी ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया हरतालिकेची कहाणी. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडलं हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णुश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ असं व्रत आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसे केलंस ते मी तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडांची पिकली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी असा तो विचार करू लागला. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितले, महादेवा वाचून दुसरा पती करणे योग्य नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापलेस. त्यांची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याईने इथले माझे आसन हल्ले. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्यांचे पारणे केलेस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले. तुला घरी घेऊन गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावे. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावे. षोडोपचारांनी त्यांची पूजा करावी. मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर 7 जन्म विधवा होतात. दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी, गायीचे गोठी पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. अशा पद्धतीने हरतालिकेची कथा ही आपल्या सर्वांना श्रवण करायची आहे.